योग्य वेळेची वाट पाहण्यात आत्ताची वेळ वाया घालवू नका, कारण अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. गुड इव्हिनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 4मध्ये आपण 4.1 हे पहिला लेक्चर घेतोय आणि या लेक्चरमध्ये आपण दारिद्र्य हा टॉपिक घेणार आहोत. तर दारिद्र्य हा टॉपिक आपल्या प्रत्येक एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्री एक्झाम असेल किंवा मेन्स एक्झाम असेल. काही एक्सेप्शन्स आहेत की ज्या एक्झामला मेन्सला इकॉनॉमिक सब्जेक्ट नाही, फॉर एक्झाम्पल PSI. बट STIचा वगैरे जर विचार केला किंवा राज्यसेवा मेन्सचा विचार केला तर इकॉनॉमिक्समधला दारिद्र्य हा घटक खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून आपण ही संकल्पना काय आहे एक्झॅक्टली किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारी महत्त्वाची समिती जी आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्याचे प्रश्न पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये मी फक्त 10 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. त्याचं रिझन हे आहे की मला असं वाटतं की इथे टीचिंग थोडं जास्त व्हावं, तुमच्या कन्सेप्ट थोड्या जास्त क्लिअर व्हाव्यात ॲज कम्पेअर टू क्वेश्चन्स तुम्ही किती सॉल्व करता यापेक्षा. ठीक आहे, म्हणून मग एक्सप्लेनेशन देईन मी. 2 समित्या तरी इन डिटेल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बाकीच्या समित्यांबद्दल सुद्धा आपण बोलणारच आहोत, पण ज्या महत्त्वाच्या 2 आहेत तेंडुलकर समिती आणि रंगराजन, तर या आपण डिटेलमध्ये आज कव्हर करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. सगळेजण प्रेझेंट असतील, जेवढे जण प्रेझेंट आहेत लाईव्ह चॅटमध्ये प्लीज आन्सर करा. येत नसेल तरी ट्राय करा, कारण इथे तुम्ही चुकलात तरी सुद्धा इथे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील आणि एक्झाममध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल. पहिला प्रश्न जो आहे तो कन्सेप्च्युअलच आहे. सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? 1. दरडोई उपभोग खर्च. 2. पोषक आहार मूल्य. 3. विविध गटांमधील उत्पन्न वितरण. आणि 4. उत्पन्न पातळी. ब आणि क, ब आणि ड, क आणि ड की अ आणि ड? याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. तुम्हाला काय वाटतं कोणतं आन्सर बरोबर आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय असतं किंवा निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय असतं हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे अर्थातच. आणि आजचं लेक्चर जे आहे ते तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणारं असेल आणि तुमच्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं देऊन या कन्सेप्ट ज्या आहेत त्या मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा. फक्त मला उत्तरं द्यायची आहेत प्रश्नांची आणि बाकीच्या कंटेंटशी घेणं देणं नाही, असा अप्रोच ठेवू नका. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे क आणि ड, विविध गटांमधील उत्पन्न वितरण आणि उत्पन्न पातळी. तर सगळ्यात पहिल्यांदा हे समजण्यापूर्वी मी तुम्हाला सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय हे सांगते, आणि मग त्यानंतर आपण या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल ते आपण पाहणारच आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा दारिद्र्य म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. दारिद्र्य म्हणजे काय, तर आपल्या जीवनाच्या ज्या किमान मूलभूत गरजा असतात, म्हणजे ज्यांना आपण असं म्हणू शकतो की अन्न, वस्त्र, निवारा आणि सध्या शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी सुद्धा. तर या गरजा भागविता न येण्याची जी परिस्थिती असते त्याला आपण दारिद्र्य असं म्हणतो. तर अगदी साध्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर ज्याला बेसिक किमान मूलभूत गरजा सुद्धा स्वतःच्या भागवता येत नाहीत किंवा ज्याची परिस्थिती अशी आहे की त्या मूलभूत गरजा सुद्धा भागविल्या जात नाहीत, ती व्यक्ती दारिद्र्यामध्ये आहे. जर तुम्ही स्वतःला म्हणत असाल की मी दारिद्र्यामध्ये आहे, तर एकदा विचार करा की आपण खरंच दारिद्र्यामध्ये आहोत का? ठीक आहे. तर याच्यामध्ये परत 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरा आहे निरपेक्ष दारिद्र्य. आता हे जे आहे दारिद्र्याचे प्रकार हे महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर आता देशामध्ये खूप मोठी लोकसंख्या आहे. तर या लोकसंख्येमध्ये दारिद्र्य ज्यावेळेला मोजायचं असते किंवा दारिद्र्याचा विचार करायचा असतो, त्यावेळेला लोकसंख्येचे जे गट आहेत ते रिलेट केले जातात. म्हणजे देशामधली 5 ते 10% अशी लोकसंख्या जिचं उत्पन्न खूपच कमी आहे आणि देशातली 5 ते 10% अशी लोकसंख्या जिचं उत्पन्न खूप जास्त आहे, यांच्यामध्ये तुलना करणं म्हणजेच सापेक्ष दारिद्र्य किंवा त्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतो. म्हणजे ज्यांचं उत्पन्न खूप कमी आहे देशातील, आपण असं म्हणू शकतो की न्यूनतम उत्पन्न असणारी 5 ते 10% लोकसंख्या आणि उच्चतम उत्पन्न असणारी 5 ते 10% लोकसंख्या यांची ज्यावेळेला तुलना केली जाते तर त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की ते आहे सापेक्ष दारिद्र्य. त्याचबरोबर दुसरा प्रकार जो येतो निरपेक्ष दारिद्र्य, हा महत्त्वाचा आहे, कारण भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्य पद्धतीचा वापर केला जातो.
मग निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर इथे एक न्यूनतम उपभोग स्तर निश्चित केला जातो. न्यूनतम उपभोग स्तर म्हणजे काय, तर आता समजा मी उदाहरण देते, जस्ट तुम्ही एक्झाम्पल म्हणून समजून घ्या, की आता एक जो स्तर निश्चित केलेला आहे तो आपण असं समजूयात की एखादी व्यक्ती गरीब आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आपण काय केलं की एक काहीतरी निकष मांडला. फॉर एक्झाम्पल की एक व्यक्ती जर समजा दिवसामध्ये त्या व्यक्तीला म्हणजे तिचं जे जेवण आहे ते समजा आपण असं गृहीत धरूया 2 भाज्या, त्यानंतर 2 पोळ्या आणि त्याच्यासोबत काहीतरी थोडासा भात, अशा पद्धतीचं एवढं जेवण ज्या व्यक्तीला मिळतं ती व्यक्ती दारिद्र्यामध्ये नाही असं आपण म्हणू. पण ज्या व्यक्तीला एवढं जेवण पण मिळत नाही ती व्यक्ती म्हणजे दारिद्र्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. मग हे जे आपण मेन्शन केलेलं आहे, हे जे अन्न किंवा एवढं जेवण त्या व्यक्तीला मिळालेलं पाहिजे, हा एक क्रायटेरिया आपण ठरवलेला आहे. तर हा क्रायटेरिया जो असतो तो निश्चित केला जातो आणि त्यालाच म्हणतात निरपेक्ष दारिद्र्य. म्हणजेच एक न्यूनतम उपभोग स्तर निश्चित केला जाईल. एक रेषा अशी ठरवली जाईल की याच्यापेक्षा कमी ज्याच्याकडे आहे, एवढं पण ज्याच्याकडे नाही, ती व्यक्ती दारिद्र्यामध्ये आहे. याला म्हणतात निरपेक्ष दारिद्र्य. समजतंय? तर कन्सेप्ट समजून घ्या, कारण कन्सेप्ट समजणं जास्त महत्वाचं आहे. इकॉनॉमिक्स हा विषय आपल्याला अवघड वाटतो कारण कन्सेप्ट आपल्या क्लिअर नसतात. तर सापेक्ष दारिद्र्यामध्ये आपण पाहिलं की विविध गटांमध्ये उत्पन्न वितरण, उत्पन्न पातळी यांचे निकष विचारात घेतले जातात. देशामधील उच्चतम 5 किंवा 10% लोकसंख्येची संपत्ती उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10% लोकसंख्येच्या संपत्ती उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य असं म्हटलं जातं. सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशामधील संपत्ती उत्पन्न आणि उपभोगाच्या वितरणामधल्या विषमतेचं चित्र स्पष्ट होतं. तर अर्थात ज्यावेळेला आपण म्हणजे स्वतःला आपण पाहतो आणि म्हणजे आपण स्वतःला नको, आपण एक झोपडपट्टीचं उदाहरण किंवा झोपडपट्टीमध्ये किंवा फुटपाथवरती राहणारी लोक आणि जे आपण ज्यांना आपण म्हणतो की जे उच्च लोक आहेत म्हणजे ज्यांचा स्टेटस खूप हाय आहे असे श्रीमंत लोक, तर यांच्यामध्ये ज्या वेळेला आपण तुलना करतो तर त्यांची संपत्ती असेल, त्यांचं उत्पन्न असेल, उपभोग असेल, तर याच्यामधला जो डिफरन्स आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसतो. आणि सापेक्ष दारिद्र्य जे आहे ते विकसित देशांमध्ये वापरलं जातं. आपण विकसनशील आहोत तर आपण निरपेक्षच वापरतो. सापेक्ष दारिद्र्याचं प्रमाण हे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये अधिक असतं, हे विधान पण लक्षात ठेवा. तर सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य हे तुम्हाला समजलं असेल. जागतिक बँकेचा जर विचार केला तर जागतिक बँक सुद्धा निरपेक्ष दारिद्र्य पद्धतीनेच दारिद्र्याचं मोजमाप करत असते, हे एक विधान लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल, हा इझी आहे क्वेश्चन. उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या कशी केली जाते, म्हणजे दारिद्र्याची व्याख्या जी मी मगाशीच तुम्हाला सांगितली ती इथे विचारलेली आहे. किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे, चांगले जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे, योग्य जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे की वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर थोडं विचार करून द्या. इथे थोडे ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकणारे ठरू शकतात. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या कशी केली जाते. अगदी पहिल्याच क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला दारिद्र्याची व्याख्या जी आहे ती एक्सप्लेन केली होती. मग त्याच्यामध्ये किमान जीवनमान म्हटलं होतं, चांगले जीवनमान म्हटलं होतं की योग्य जीवनमान म्हटलं होतं, हे तुम्हाला माहिती पाहिजे की या तिन्ही गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो, हेही तुम्हाला माहिती पाहिजे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणं. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की किमान मूलभूत गरजा भागवण्याची सुद्धा परिस्थिती नसणं म्हणजे दारिद्र्यामध्ये असणं. त्यामुळे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते येतं पर्याय क्रमांक 1. एखाद्या व्यक्तीला जर समजा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या बेसिक गरजा ज्या आहेत त्या सुद्धा भागवता येत नसतील तर ती व्यक्ती दारिद्र्यामध्ये आहे असं आपण म्हणतो. पण भारतामध्ये जर विचार केला तर निरपेक्ष दारिद्र्याची संकल्पना स्वीकारली जाते आणि त्याच्यासाठी मग एका मानकाचा किंवा जसं मी मगाशी म्हटलं निकष किंवा एक क्रायटेरिया जो आहे तो निश्चित केला जातो आणि त्याच्यावरून मग ते दारिद्र्य ठरवलं जातं. तर उत्पन्न दारिद्र्य ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणं याचा वापर केला जातो. तर भारतामध्ये काही समित्या आल्या होत्या किंवा काही गट आले होते. एक होता अलग कार्य गट, त्याच्यानंतर लकडावाला आहे, त्यानंतर रंगराजन आहे, अगोदर तेंडुलकर आहे, नंतर रंगराजन आहे, नंतर पणगारिया आहे. तर असे काही गट आहे तर त्यांच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. पुढचा प्रश्न आहे, आता हा प्रश्न समितीशी रिलेटेड आहे आणि तेंडुलकर समितीवरचे क्वेश्चन घेण्याचं कारण हे आहे
की आत्तापर्यंत दारिद्र्यावरती जेवढे प्रश्न आलेले आहेत, म्हणजे ऑल ओव्हर जर आपण MPSC एक्झाम्सचा विचार केला तर प्री आणि मेन्सचा, तर तेंडुलकर समिती ही आयोगाच्या जास्त फोकसमध्ये असते. म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन्स जर नंबर्स आपण काढले की कुठल्या समितीवरती किंवा दारिद्र्य या टॉपिकमध्ये पण कुठल्या उपघटकावरती जास्त प्रश्न आलेत, तर ते तेंडुलकर समितीवरती आलेले आहेत. तर प्रश्न असा आहे, प्राध्यापक तेंडुलकर यांची दारिद्र्य मोजदादाची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे, याचं कारण काय? 1. यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचा समावेश आहे. 2. यामध्ये रोजगाराकरिता स्थलांतर खर्चाचा समावेश आहे. 3. यामध्ये पिण्याचे पाणी आणि चांगल्या दर्जाच्या अन्नावरील खर्चाचा समावेश आहे. आणि 4. यामध्ये कुटुंब कल्याण, आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश आहे. तर रिझन काय आहे की तेंडुलकर यांनी जे दारिद्र्याचं मोजमाप केलं, तर ती संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा पण जास्त आहे. म्हणजे नियोजन मंडळाने जी आकडेवारी जाहीर केली त्याच्यापेक्षा जास्त दारिद्र्य तेंडुलकर समितीला आढळलं. याचं रिझन काय आहे असं प्रश्नात विचारलेलं आहे. उत्तर पटपट लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. मग तेंडुलकर समितीवरचा आणखी एखादा दुसरा प्रश्न पाहून आपण डिटेलमध्ये तेंडुलकर समिती पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला काही ट्रिक्स पण सांगणार आहे की कसं तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे तेंडुलकर समितीने जेव्हा दारिद्र्याचं मोजमाप केलं तेव्हा तेंडुलकर समितीने शिक्षण आणि आरोग्यावरच्या खर्चाचा सुद्धा समावेश केलेला आहे. आणि हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर ज्यावेळेला नियोजन मंडळ दारिद्र्याचं मोजमाप करत होतं त्यावेळेला नियोजन मंडळाने काही एक पद्धती आहेत, म्हणजे URP आहे, MRP आहे, MMRP आहे. तर याच्यावरचं एक डिटेल्ड लेक्चर वॉरियर ऑफिसरवरती आहे, ते तुम्ही पहा. मी इथे अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. MRP पहिल्यांदा आपण पाहूयात की जे रिकॉल पिरियड्स असतात त्याच्यामध्ये URP म्हणजे काय आहे. तर URP जो आहे त्याला म्हटलं जातं युनिफॉर्म रिकॉल पिरियड. तर याच्यामध्ये जेवढ्या पण उपभोग्य वस्तू आहेत, म्हणजे ज्या पण वस्तूंचा उपभोग आपण घेतो त्या सर्व वस्तूंचा 30 दिवसांच्या कालावधीसाठी विचार केला जातो. म्हणजे त्या सर्व उपभोग्य वस्तूंचा 30 दिवसांमध्ये आपण किती प्रमाणामध्ये उपभोग घेतो याच्यावरून दारिद्र्य ठरवलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे MRP, ज्याला म्हटलं जातं मिक्स्ड रिकॉल पिरियड. तर इथे 2 पद्धतीने वस्तूंचा विचार केला जातो. पहिला गट जो आहे तो 365 दिवसांसाठी विचार केला जातो आणि 30 दिवसांसाठी पण. 365 दिवसांचा कालावधी जो आहे तो 5 प्रकारच्या गैरखाद्य वस्तूंसाठी घेतला जातो, जसे की कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य आणि इतर वस्तू ज्या आहेत उरलेल्या त्या 30 दिवसांसाठी त्यांचा विचार केला जातो. तर हे मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे एका लेक्चरमध्ये. ते लेक्चर तुम्ही पहा, कारण तिथे तुम्हाला विथ पिक्चर्स कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होऊन जातील. आणि तिसरा येतो तो म्हणजे MMRP. तर MMRP मध्ये मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड असं म्हटलं जातं. इथे 3 प्रकारचे कालावधी लक्षात घेतले जातात. इथे 365 दिवसांचा पण विचार केला जातो, 7 दिवसांचा पण विचार केला जातो आणि 30 दिवसांचा पण विचार केला जातो. तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. मग ज्यावेळेला नियोजन मंडळ अगोदर दारिद्र्य रेषेचं मोजमाप करत होतं त्यावेळेला ते URPचा विचार करत होते, म्हणजे फक्त 30 दिवसांसाठी उपभोग्य वस्तूंचा तर विचार केला जात होता. आणि त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च जो होता तो समाविष्ट नव्हता, कारण नियोजन आयोगाचं मत असं होतं की आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च जो आहे तो शासन करत असतं आणि म्हणून तो काउंट करायचा नाही. पण ज्यावेळेला तेंडुलकर समिती आली त्यावेळेला तेंडुलकर समितीने काय केलं, दारिद्र्याचं मोजमाप करताना शिक्षण आणि आरोग्याच्या खर्चाचा सुद्धा समावेश याच्यामध्ये केला. म्हणजे अगदी आता सोपं आहे, तुम्ही लक्षात घ्या. समजा आपण काउंट करताना असं विचार केला की अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टींचा आपण विचार केला. अन्न, वस्त्र आणि निवारा या 3च गोष्टींचा आपण विचार करून आपण दारिद्र्य काउंट केलं. तर या 3 गरजा भागवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला येणारा खर्च आणि त्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य ऍड केल्यानंतर येणारा खर्च याच्यामध्ये नक्कीच डिफरन्स असेल. तर या 2 गोष्टींचा खर्च ऍड केल्यामुळे जी तेंडुलकर समिती होती त्या समितीला नियोजन मंडळापेक्षा जास्त दारिद्र्य आढळलं. कारण प्रत्येक व्यक्तीचं शिक्षण आणि आरोग्यावरती खर्च करण्याचं प्रमाण हे वेगळं असणार आहे. अर्थातच अन्न, वस्त्र, निवारावरचं पण वेगळं असेल, पण जर आपण तुलना पाहिली तर काही व्यक्ती शिक्षणाला आणि आरोग्याला जेवढं महत्त्व देतात तेवढं सगळ्याच व्यक्ती देत नाहीत. त्यामुळे हे दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आढळलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूयात. आता तेंडुलकर समिती मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे, तर जसे क्वेश्चन्स येतील तसे एक्सप्लेनेशन देईल. परत प्रश्न जो आहे तो तेंडुलकर समितीशी रिलेटेड आहे.
प्राध्यापक SD तेंडुलकर गरिबीचा अंदाज वर्तवण्यासाठीच्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष यांनी दिलेली देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ही नियोजन मंडळाने दिलेल्या आकडेवारीपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे आढळून आले. आणि याचं कारण काय, म्हणजे आत्ताचा जो प्रश्न होता सेम प्रश्न तोच आहे, फक्त थोडासा तुम्हाला प्रश्न फिरवून विचारलेला आहे. ठीक आहे, 2014ला एक प्रश्न आलेला आणि 2015ला असंच 2 ते 3 वेळा सेम क्वेश्चन याच टॉपिकवरती 2 ते 3 वेळा क्वेश्चन आलेला आहे. तो क्वेश्चन ॲक्च्युली मी आणखी एकदा घेतला होता, पण नंतर विचार केला की नको, कारण इथे तुम्हाला ॲटलिस्ट कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. तर एक, त्यांनी अधिक वास्तववादी किंमत निर्देशांक वापरले म्हणून. 2, नियोजन आयोगाची गणती चुकीची होती. 3, उदारीकरणाचा गरिबीवर वाईट परिणाम झाला. आणि 4, त्यांनी उपभोगाच्या टोपलीमध्ये आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश केला. तर याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या, जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मागच्या प्रश्नामध्ये. तर याचं उत्तर चुकलं नाही पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर जास्त वेळ घ्यायची काही आवश्यकता नाही. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण आत्तापर्यंत नियोजन आयोग ज्या वेळेला दारिद्र्य मोजमाप करत होतं तेव्हा आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च कन्सिडर करत नव्हतं. मात्र तेंडुलकर समितीने काय केलं, दारिद्र्याचं मोजमाप करताना शिक्षण आणि आरोग्यावरच्या खर्चाचा जो आहे तो समावेश केला. आणि त्यामुळे तेंडुलकर समितीला आढळलेलं दारिद्र्य हे नियोजन मंडळाच्या आकड्यांपेक्षा जास्त होतं. तर इथे जो रिकॉल पिरियड जो आहे तो पण महत्त्वाचा आहे. अगोदरचे जे तज्ज्ञ गट होते त्यांनी URP म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियड वापरले होते, जे की फक्त 30 दिवसांच्या कालावधीसाठी सर्व उपभोग्य वस्तूंचा विचार करत होते. तेंडुलकर गटाने जे आहे ते URPचा वापर जो आहे तो सोडून दिला आणि MRPचा वापर केला, म्हणजे मिक्स्ड रिकॉल पिरियडचा. तर हे जे आहे त्याच्यामध्ये MRP मध्ये 5 प्रकारच्या ज्या वस्तू आहेत, गैरखाद्य वस्तू ज्या आपण अधूनमधून खरेदी करतो, जसं की कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य, तर यांचा 365 दिवसांसाठी विचार केला. तर इतर वस्तूंकरता 60 दिवसांच्या रिकॉल पिरियडचा जो आहे तो विचार केला. इथे ॲक्च्युली 30 दिवसांचा रिकॉल पिरियड पाहिजे, 60 नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तेंडुलकर समितीच्या मते 2004-5 या वर्षी ग्रामीण भागात रुपये 446.68 दरडोई ही दारिद्र्य रेषा मानावी. विधान ब, 2004-5 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती. विधान क, उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झाली आहे. आणि विधान ड, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे. फक्त अ आणि ब, ब आणि क की वरील सर्व. तर तेंडुलकर समितीच्या मते कोणतं विधान बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर या प्रश्नानंतर आपण तेंडुलकर समिती इन डिटेल्स पाहूया. कम्प्लीट एक्सप्लेनेशन देईल मी, सो तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे आकडे. कारण सगळ्यात जास्त टेन्शन हेच असतं की आकडेवारी कशी लक्षात ठेवायची, कुठल्या समितीने किती म्हटलेलं आहे. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही अगदी सोप्या भाषेत लक्षात ठेवू शकता. आकड्याच्या बाबतीत आपल्याला फक्त रिलेटच करता आलं पाहिजे. एकदा रिलेट करता आलं ना की ते आपल्या लक्षात राहतं. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, ब आणि क. पहिली 3ही विधानं बरोबर आहेत, 4थं विधान चुकीचं आहे. का, कसं ते सगळं सांगते मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तेंडुलकर समितीचा जर विचार केला तर आत्तापर्यंत ज्यावेळेला म्हणजे तेंडुलकर समितीची स्थापना होण्यापूर्वी जे दारिद्र्य मोजलं जात होतं तर त्याच्यामध्ये अन्न आणि जे आरोग्य आणि शिक्षण आहे हे घटक विचारात घेतले जात नव्हते. पण तेंडुलकर समितीने यांचा विचार सुरू केला. मग आता तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं, आता इथून पुढे ज्या पण गोष्टी मी सांगेन त्या तुम्हाला रिलेट करून लक्षात ठेवायच्यात, म्हणजे एखादी स्टोरी वगैरे असं. तर तेंडुलकर म्हटलं की आपल्याला सचिन तेंडुलकर आठवतात. सचिन तेंडुलकर म्हणजेच काय, तर ते क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. सो सचिनची बॅट तुम्हाला आठवेल. मग या समितीची जी स्थापना आहे ती 2005ला झाली. 2009ला या समितीने अहवाल दिला आणि 2011ला या समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला. तर हे 3 नंबर्स जे आहेत 5, 9, 11 हे तुम्हाला एका बॅटमध्ये लिहून ठेवायचे आहेत. तुम्ही नोट्समध्ये असंच लिहा, हे खरंच आठवतं आपल्याला एक्झाममध्ये. त्यानंतर दारिद्र्य टोपली ही जी एक कन्सेप्ट होती, तर दारिद्र्याच्या टोपलीमध्ये तेंडुलकरनी काय केलं की स्वतःचं अन्न म्हणजे अन्नासोबतच त्यांनी आरोग्य, शिक्षण, कपडे या गोष्टी लक्षात घेतल्या. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर तेंडुलकर जेव्हा मॅचसाठी गेला तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय होतं, त्याचे कपडे. कारण तिथे गेल्यानंतर त्याला जे फील्डवरती घालायचे कपडे होते ते त्यांनी सोबत नेले, म्हणजे त्याने एका बास्केटमध्ये ठेवले. त्याचबरोबर त्याच्यासाठी त्याला असं वाटलं की जर इंजुरी झाली तर फर्स्ट एड माझ्याकडे पाहिजे, त्यामुळे आरोग्याचा विषय तिथे येतो. आणि ज्यावेळेला मी सेंचुरी मारेन
त्यावेळेला जेव्हा न्यूज रिपोर्टर वगैरे माझ्यापर्यंत येतील, तेव्हा जर मला न्यूज एखाद्या माईकसमोर बोलायचं असेल, कॅमेरासमोर बोलायचं असेल, तर ते मला इंग्लिशमधून बोलावं लागेल आणि त्याच्यासाठी माझं शिक्षण चांगलं झालेलं असलं पाहिजे. ही जस्ट स्टोरी आहे लक्षात ठेवण्यासाठी. ओके, सो तेंडुलकर म्हटलं की तुम्हाला काय काय आठवलं पाहिजे? तेंडुलकरची बॅटचा नंबर काय आहे? 5-9-11. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 5-9-11 हा बॅटचा नंबर आहे, म्हणजे 5ला स्थापना, 9ला अहवाल आणि 11ला स्वीकार. तेंडुलकरनी सोबत काय काय घेतले त्याच्या बास्केटमध्ये? त्याला लागणारं अन्न घेतलं, त्याला लागणारे कपडे घेतलेले आहेत, त्याचबरोबर इंजुरी झाल्यानंतर असामा म्हणून फर्स्ट एड बॉक्स आहे, आणि त्याचबरोबर त्याचं जे एज्युकेशन आहे, म्हणजे त्यांनी त्याचं एक बुक वगैरे प्रिपेअर केले, नोटबुक वगैरे, ते त्याच्यासोबत आहे. तर या गोष्टी आहेत तेंडुलकरच्या बास्केटमध्ये. तर आता तेंडुलकर समितीच्या ज्या डेट्स आहेत किंवा ज्या कन्सेप्ट आहेत त्या लक्षात ठेवायला काही अडचण येणार नाही. मग आता आपण येतो तेंडुलकर समितीने दिलेली आकडेवारी, जी की इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तेंडुलकर समितीने दिलेली आकडेवारी जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, त्याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत. मग आता ती कशी लक्षात ठेवायची? तर तेंडुलकर समितीने एकूण 3 वर्षांसाठी आपला अहवाल दिला होता, म्हणजे 3 वर्षांसाठी वेगवेगळी आकडेवारी दिली होती. त्याच्यामध्ये 2004-05, 9-10 आणि 11-12 ही वेगवेगळी वर्ष आहेत. तर वेगवेगळ्या वर्षांची आकडेवारी जाहीर करण्यासाठी वेगवेगळ्या NSSOच्या फेरीचा किंवा सर्वेक्षणांचा आधार घेतला होता. मग आता तुम्हाला तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या ग्रुपनी लक्षात ठेवायच्यात. म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी मी अगोदर एक्सप्लेन करेन आणि लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगेन. तर सगळ्यात पहिल्यांदा 2004-05ला करताना 61व्या फेरीचा विचार केला. ज्या वेळेला जो खर्च असतो, उपभोग खर्च, तो ग्रामीण भागासाठी 446.68, तर शहरी भागासाठी 578.80 एवढा ठरवला होता. मग तुम्हाला माहिती की नेहमी शहरी भागातला खर्च हा ग्रामीण भागापेक्षा जास्त असेल का? कारण शहरी भागामध्ये महागाई थोडी जास्त असते ग्रामीण भागापेक्षा. तर सगळ्यात पहिल्यांदा येतो उपभोग खर्च, आणि त्यानंतर 2004-05 मध्ये जे तेंडुलकर समितीला आढळलेलं दारिद्र्य होतं किंवा दारिद्र्याचं प्रमाण होतं, ते भारतासाठी होतं 37.2, ग्रामीण भागामध्ये होतं 41.8 आणि शहरी भागामध्ये होतं 25.7. इथे फक्त चार्टमध्ये काय दिलंय ते सांगते मी, लक्षात कसं ठेवायचं ते पण मी सांगेन. त्यानंतर 2009-10 मध्ये 66वी फेरी जी होती NSSOची, त्याचा विचार तेंडुलकर समितीने केला. त्या फेरीच्या आकड्यांनुसार तेंडुलकर समितीने दारिद्र्य रेषा जी होती त्याचं मापन केलं होतं. जो खर्च होता तो ग्रामीण भागासाठी 673 आणि शहरी भागासाठी 860 रुपये एवढा निश्चित केला होता. आणि 33.8% एवढं त्यांना सापडलं ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य, 20.9% शहरी भागामध्ये आणि 29.8% हे सापडलं त्यांना कुठे? तर पूर्ण भारतामध्ये. म्हणजे ग्रामीण भागाची वेगळी, ग्रामीण भारताची वेगळी दारिद्र्य रेषा आहे आणि शहरी भारताची वेगळी आहे. हे आत्ता थोडं टफ वाटेल, 2च मिनिटात हे मी सोपं करून सांगणार आहे, त्यामुळे आत्ता फक्त लक्ष द्या जे मी सांगते त्याच्याकडे. 2011-12ला 68व्या फेरीचा विचार केला. 21.9% एवढं दारिद्र्य आढळलं पूर्ण भारतामध्ये, 25.7% ग्रामीण भागात, 13.7% शहरी भागात. खर्च होता ग्रामीण भागासाठी 816, शहरी भागासाठी 1000 रुपये. तर आता हे लक्षात ठेवताना तुम्हाला जर समजा प्रश्न आला, कंपॅरेटिव्ह जरी आला तिन्ही वर्षांचा, किंवा तुम्हाला कसाही प्रश्न आला, तर तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ते सांगते. वर्ष तर लक्षात राहतील, 4-5, 9-10 आणि 11-12 या 3 वर्षासाठी केले. फेऱ्या क्रमाने लक्षात ठेवायच्या, 61, 66, 68, 61, 66, 68. फेरी लक्षातच राहते, त्याच्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. हे तुम्ही ना ॲज इट इज लिहून काढा किंवा याचा स्क्रीनशॉट, मला तर वाटतं तुम्ही लिहूनच काढा, ते इझी जाईल. ज्या वेळेला तुम्ही खर्चाचा विचार करता त्यावेळेला 2004-05, 9-10 आणि 11-12 यांचा खर्च तुम्हाला कसा लक्षात ठेवायचा आहे? तर इथे आहे 446, इथे आहे 673, इथे आहे 816. तर एक राऊंड फिगर लक्षात ठेवायची. मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, 400, 600, 800, 400, 600, 800. आणि इकडे जर पाहिलं तर इथे 578.80 आहे, म्हणजे जवळपास 600 आहे. ठीक आहे, इथे आहे जवळपास 600. तर हे जे जवळपास 600 आहे, तर इथे 500, 800, 1000 असं लक्षात ठेवायचं. म्हणजे एक्झॅक्ट नंबर जरी नाही लक्षात राहिला तरी चालेल, पण ॲटलिस्ट तुम्हाला जवळपासची राऊंड फिगर माहिती पाहिजे. 2004-05, 2009-10 आणि 2011-12. तर इथे खर्चाचा विचार केला तेंडुलकर समितीचा, तर 400, 600, 800
इथे 600 म्हणजे जवळपास 600, त्यानंतर 800 आणि 1000 असा खर्च लक्षात ठेवा. त्यानंतर जर तुम्ही याचा विचार केला, जे की दारिद्र्य आढळलेलं आहे, तर ते तुम्हाला लक्षात येईल की इथे सगळ्यात जास्त आहे 37.2, इथे आहे 29.8, इथे आहे 21.9. तर हे तुम्ही मायनस करून नंबर्स लक्षात ठेवू शकता. म्हणजे 37 मधून 29 मायनस करा, 29 मधून 21 मायनस करा. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. 37 मधून 29 आणि 29 मधून 21. आता साधारणतः 8चा डिफरन्स तुम्हाला आढळेल. ग्रामीण भागाचं जरी पाहिलं तरी सुद्धा 25 आणि 33, 33 आणि 41 इथे सुद्धा तुम्हाला 8चाच डिफरन्स आढळतो. म्हणजे 37, 29 आणि 21 याच्यामध्ये 8चा डिफरन्स आहे. 25, 33 आणि 41 मध्ये पण 8चा डिफरन्स आहे. तर हे डिफरन्सेस लक्षात ठेवा, हे तुमच्या लक्षात राहून जाईल. एकदा हे लिहून काढा पेपरवरती आणि आकड्यांमध्ये थोडंसं खेळा, तुमच्या लक्षात राहील. अवघड काहीच नाही, फक्त तुम्ही त्याला अवघड बनवू नका. इथे आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा, 2011-12 मध्ये जे 21.9 दिलेलं आहे, तर हे जवळपास 22% आहे. त्यामुळे काही वेळेला असं सुद्धा विधान येऊ शकतं की तेंडुलकर समितीनुसार 2011-12ला 21.9%च्या ऐवजी 22% एवढं दारिद्र्य आढळलं होतं भारतामध्ये, तर ते बरोबर असेल. जवळपास हा जर शब्द आला किंवा सर्वसाधारणपणे, तर हा शब्द जो आला तर ते बरोबर असेल. तर अशा पद्धतीने थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, हे लक्षात येईल. किंवा आणखी एक म्हणजे आणखी एका पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता, ते म्हणजे तुम्हाला जस्ट असं चित्रांच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं आहे. 2004-5ला इथे तुम्हाला दिसत असेल झोपडी आणि इथे बिल्डिंग, इथे आहे इंडिया. तर भारतामध्ये 37.2 आहे, इकडे ग्रामीण भागामध्ये 41.8 आहे, शहरी भागात 25.7 आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 2004-5 त्यानंतर 9-10 आणि 11-12 याच्या इमेजेस म्हणजे असं आकृत्या वगैरे काढून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. अँड ट्रस्ट मी, हे जर तुम्ही प्रॉपरली केलं असेल तुमच्या नोटबुकमध्ये, तुम्ही फक्त 2 वेळा जरी हे वाचलं तरी तुम्हाला एक्झाममध्ये हे ॲज इट इज आठवतं. ठीक आहे. तर इथे आपण काय पाहिलं होतं क्वेश्चनमध्ये, 2004-5 या वर्षी ग्रामीण भागात 446.68 दरडोई दारिद्र्यरेषा मांडली होती. तर हे विधान बरोबर आहे. शहरी भागात आपण 578 होतं, जे की मी तुम्हाला म्हटलं होतं की जवळपास 600 असं लक्षात ठेवा. म्हणजे इथे 400 आणि इकडे 600. खाली परत इथे पण तुम्ही लक्षात घ्या की इथे जरी डिफरन्स तुम्ही पाहिला 400 आणि 600, 600 आणि 800, 800 आणि 1000, इथे पण 200चा डिफरन्स आहे. असा जरी पाहिला तरी 200चा डिफरन्स आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर पहिलं विधान लक्षात आलं, बरोबर आहे. दुसरं विधान, 2004-5 यावर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती. तर हे विधान पण बरोबर आहे. सुरुवातीला 41.8 म्हणजे 2004-5 मध्ये, त्यानंतर त्याच्यातून जर आपण साधारणतः 8 वजा केले तर 33 येतात, जे की 9-10 मध्ये होते. 33 मधून परत 8 वजा केले तर 2011-12 मध्ये 25 होते. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही एकाच वर्षाचं लक्षात ठेवायचं आहे आणि तिथून पुढे फक्त काय मायनस करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरं जे आहे, उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झाली आहे. तर बरोबर, कारण इथे उष्मांक ग्रहणाचा त्यांनी काहीही विचार केला नव्हता. आणि चौथं विधान, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे. तर हे चुकीचे आहे, कारण आपण 3ही वर्षांमध्ये पाहिलं, ग्रामीण भागातलं दारिद्र्य हे शहरी भागापेक्षा जास्त आहे. म्हणजे सुरुवातीला 41.8 जे की शहरीमध्ये होतं फक्त 25.7, त्यानंतर 9-10 मध्ये 33.8 जे की शहरीमध्ये होतं 20.9, आणि 2011-12 मध्ये 25.7 जे की शहरी भागामध्ये होतं 13.7. ठीक आहे. आता एवढं सगळं सांगितलं, पुढच्या क्वेश्चनचा आन्सर तर आलंच पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेवर आधारित सरकारी अंदाजानुसार 2009-10 साली किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती? तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. 29.8, 27.0, 26.5 की 28.2. परत खाली ऑप्शन दिले तर अ, क, ब, ड. तर आत्ता आकडे सांगितले होते. हे थोडं सुरुवातीला टफ वाटतं, पण एकदा जर का तुम्ही हे व्यवस्थित 2-3 वेळा लिहून काढलं ना, तर हे व्यवस्थित तुमच्या लक्षात राहतं आणि तुम्ही विसरत पण नाही. तर याचं उत्तर पटपट द्या. अगदी सोपा क्वेश्चन आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर मी सांगते. याचं बरोबर उत्तर आहे 29.8%. 2009-10ला तेंडुलकर समितीला भारतामध्ये आढळलेलं जे दारिद्र्य होतं ते होतं 29.8%.
2011-12ला होतं 21.9, जे मी तुम्हाला म्हटलेलं जवळपास 22%. आणि जर सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं 2004-5ला तर ते होतं 37.2%. तर डिफरन्सेसनुसार म्हणजे -8 -8 केलं तरी ते लक्षात राहतं, तर त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अ, म्हणजेच 29.8%. पुढचा प्रश्न आहे, तेंडुलकर श्री सुरेश तेंडुलकर डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे कोणत्या निकषाने ठरविली? 1 उपभोक्ता खर्च, 2 उत्पन्न मर्यादा, 3 उष्मांक ग्रहण आणि 4 आरोग्य स्थिती. तर याच्यामध्ये तिसरा ऑप्शन तर सरळ एलिमिनेट होतो, कारण मगाशीच मी सांगितलं की उष्मांक ग्रहण ही संकल्पनाच कालबाह्य ठरवली होती या समितीने. मग उरतात 3 पर्याय, त्याच्यातून तुमचं उत्तर द्या. उपभोक्ता खर्च विचारात घेतला होता, उत्पन्न मर्यादा विचारात घेतली होती की आरोग्य स्थिती विचारात घेतली होती? कोणत्या गोष्टीचा विचार करून डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंब जी होती किंवा संख्या जी होती ती ठरवली होती? बरोबर उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. सुरेश तेंडुलकर समितीबाबतचे सगळे पॉइंट्स आपण कव्हर केलेत, त्यामुळे याच्यामध्ये चुकण्यासारखं काही नाही. इथे तुम्हाला विचारलंय की कोणत्या निकषाचा आधार घेतला होता? तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 उपभोक्ता खर्च. म्हणजेच मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की ग्रामीण भागासाठी 400 आणि 578 म्हणजे 446 आणि 578 2004-5ला, नंतर 2009-10 मध्ये 600 आणि 800 जे की 673 आणि 860 होतं. त्यानंतर 2011-12 मध्ये 816 आणि 1000. तर हे इथे तुम्हाला दिसत असेल, हा चार्ट जरी तुम्ही लिहून ठेवला तरी लक्षात येईल. इथे पण पहा की 2004-5चा जर विचार केला तर 400, नंतर इकडे 600, नंतर इकडे 800 असं लक्षात ठेवा. इथे परत 578 म्हणजे जवळपास 600, 800 आणि 1000. किंवा असं जरी तुम्ही पाहिलं 2004-5 मध्येच ग्रामीण 400, शहरी 600, जवळपास 600, मी मगाच्यापासून जे बोलते ते. तर इथे 200चा डिफरन्स, इथे 200चा डिफरन्स, इथे 200चा डिफरन्स, अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. हा चार्ट जो आहे तो व्यवस्थितपणे तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा. पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढचा क्वेश्चन रंगराजन समितीबद्दल आहे. रंगराजन समितीच्या अहवालानुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक आहेत? 1 उत्तर प्रदेश, 2 बिहार, 3 मध्य प्रदेश आणि 4 पश्चिम बंगाल. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. हे माहीत असेल ऑलमोस्ट सगळ्यांना. जरी माहीत नसेल तरी आता कसं लक्षात ठेवायचं त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे डोंट वरी. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते मी सांगते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे उत्तर प्रदेश. तर रंगराजन समिती पण आपण जशी तेंडुलकर समिती लक्षात ठेवली तशीच लक्षात ठेवायची आहे. रंगराजन समितीची स्थापना 2012ला आहे आणि अहवाल 2014ला सादर केलाय. तर तेंडुलकर समितीच्या अहवालाचा स्वीकार केला होता 2011ला. नेक्स्ट इयर लगेच कोणती समिती आली? रंगराजन समिती. आणि त्यांनी अहवाल सादर केला 2014ला. या समितीमध्ये जे सदस्य होते ते होते डॉक्टर महेंद्र देव, डॉक्टर के सुंदरम, डॉक्टर महेश व्यास आणि के एल दत्ता. तर सदस्य एकदा दोनदा रीड केले तरी लक्षात राहतात, जास्त टेन्शन त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. आपण पाहिलं की नियोजन मंडळ अगोदरपासून URPचा वापर करत होतं दारिद्र्यासाठी. जी सुरेश तेंडुलकर समिती होती त्यांनी URP ऐवजी MRPचा वापर केला. आणि जर आपण रंगराजन समितीचा विचार केला तर त्यांनी आता MMRPचा वापर केलेला आहे. म्हणजेच MMRP मध्ये काही वस्तू 365 दिवसांसाठी, काही वस्तू 7 दिवसांसाठी आणि काही वस्तू 30 दिवसांच्या कालावधीसाठी. जर हे समजत नसेल तर परत एकदा सांगते की वॉरियर ऑफिसरवरती जे लेक्चर अवेलेबल आहे ते पहा, तिथे तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. जर सी रंगराजन समितीचा विचार केला तर यांनी जी दारिद्र्याची टोपली होती, ज्याच्यामध्ये अन्न, शिक्षण, कपडे, निवारा हे जे ऑलरेडी होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी वाहन खर्च सुद्धा ऍड केलेला आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा, निवारा आणि वाहन खर्च हा ऍड केलेला आहे. 2011-12 मध्ये सी रंगराजन समितीला जे दारिद्र्य सापडलेलं होतं किंवा दारिद्र्याचं जे मोजमाप केलं ते पूर्ण भारताचा विचार केला तर ते होतं 29.5%. हा आकडा पण लक्षात ठेवा, 29.5%. जे आपण तेंडुलकर समिती पाहिली होती त्यांना जे आढळलं होतं ते होतं 21.9% आणि यांना आहे 29.5%. तर हा नंबर लक्षात व्यवस्थित ठेवा. तर या समितीला ग्रामीण भागामध्ये 30.9% आणि शहरी भागामध्ये 26.4% एवढं आढळलं. म्हणजे यांना पण ग्रामीण भागामध्ये जास्त आढळलेलं आहे ॲज कम्पेअर टू शहरी भाग. ठीक आहे, तर हे नंबर्स लक्षात ठेवायचे आहेत. आणि यांनी
NSSOच्या 68व्या फेरीचाच विचार केला होता, जो की तेंडुलकर समितीने 2011-12 केला होता. तर सी रंगराजन समितीला गरीब लोकांची सर्वाधिक संख्या ज्या राज्यांमध्ये सापडली ती राज्य आहेत सर्वात जास्त उत्तर प्रदेश, नंतर बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र. तर ही राज्य जी आहेत ती क्रमाने लक्षात ठेवा. एक्झॅक्टली संख्या जरी लक्षात नाही राहिली तरी चालेल, पण आपल्याला राज्यांची नावं लक्षात राहिली पाहिजेत. आणि जर त्याची ट्रिक पाहिली तर ती ट्रिक आहे उभीमध्ये बंगाली महाराणी. तर इथे उभीमध्ये बी जे आहे त्याच्याऐवजी तुम्ही बी म्हणू शकता, उभीमध्ये बंगाली महाराणी. तर उभी म्हणजे उ फॉर उत्तर प्रदेश, बी फॉर बिहार, मध्ये म्हणजे मध्य प्रदेश, बंगाली म्हणजे पश्चिम बंगाल आणि महाराणी म्हणजे महाराष्ट्र. उभी मध्ये बंगाली महाराणी. बंगाली महाराणी ही मध्येच उभी राहिलेली आहे, अशी ही ट्रिक आहे. तर गरीब लोकांची सर्वाधिक संख्या असणं आणि गरीब लोकांचं सर्वाधिक प्रमाण असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वाधिक संख्या म्हणजे तिथे जे लोक राहतात किंवा मॅक्झिमम लोक तिथे गरीब आहेत. आणि जर आपण प्रमाण पाहिलं तर प्रमाण म्हणजे तिथे जेवढी लोकसंख्या अवेलेबल आहे त्याच्या किती % गरिबीमध्ये आहे, ते झालं प्रमाण. जर प्रमाणाचा विचार केला तर प्रमाणामध्ये छत्तीसगडमध्ये सर्वाधिक म्हणजे 48% दारिद्र्याचं प्रमाण आहे. मणिपूरमध्ये, त्यानंतर ओडिसा, त्यानंतर मध्य प्रदेश आणि झारखंड. तर हे जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर त्याची पण ट्रिक आहे 36 मणी ओ मध्ये झालं. म्हणजे समजा अशी एक माळ आहे किंवा एक हार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मणी ओवायला सांगितलेत, तर मग आता तुम्ही थोडेफार ओवले आणि मग तुम्हाला कोणीतरी सांगते की आता मध्ये 36 मणी ओव. 36 मणी ओ मध्ये मग झालं, म्हणजे मध्ये 36 मणी ओवले की माळ कंप्लीट झाली. असं हे फक्त जस्ट लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. 36 म्हणजे छत्तीसगड, मणी म्हणजे मणिपूर, ओ म्हणजे ओडिसा, मध्ये म्हणजे मध्य प्रदेश आणि झालं म्हणजे झारखंड. हेच जर प्रमाण आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं 2011-12ला, जे की रंगराजन समितीने सांगितलं होतं, तर ते होतं 20%. महाराष्ट्रामध्ये होतं 20%. ठीक आहे. तर अशा पद्धतीने रंगराजन समितीबद्दल सुद्धा ऑलमोस्ट सगळ्या डिटेल्स आपण पाहिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही? अ. भाववाढ, ब. शासकीय खर्चात वाढ, क. तुटीचा अर्थभरणा आणि ड. अल्पबचती व भांडवल निर्मिती. पर्यायी उत्तर आहेत अ आणि क. दुसरा पर्याय आहे अ, क, ड. पर्याय 3 आहे ब आणि ड आणि पर्याय 4 आहे ब आणि क. तर असा कोणता घटक आहे ज्यामुळे दारिद्र्य निर्मिती होत नाही, ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर इथे तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरू शकता की एखादा तरी घटक असा असतो जो माहिती आपल्याला की ज्यामुळे दारिद्र्य वाढत चालले, तर ते वाले ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करू शकता. तर उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅट मध्ये मेन्शन करा. तर या प्रश्नाचं उत्तर सांगू मी आता. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे ब आणि क. तर शासकीय खर्चात वाढ आणि तुटीचा अर्थभरणा या दोन गोष्टी दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाहीत. भाववाढ तर अर्थातच कारणीभूत आहे, त्यामुळे पहिला आणि दुसरा पर्याय जातो. कारण किंमत वाढ झाली, भाववाढ झाली किंवा महागाई वाढली तर अर्थात त्यामुळे गरिबी वाढतच असते. अल्पबचती आणि भांडवल निर्मिती हे घटक जे आहेत ते सुद्धा दारिद्र्यास कारणीभूत आहेत. पण शासकीय खर्चात वाढ म्हणजे काय असतं, तर गव्हर्नमेंटकडून ज्या स्कीम आहेत किंवा गव्हर्नमेंटकडून गरिबांसाठी किंवा जनतेसाठी ज्या योजना आणल्या जातात त्याला म्हणतात शासकीय खर्च. मग जर गव्हर्नमेंटनी जास्त योजना आणल्या तर त्याच्यामुळे गरिबी वाढत नाही, कारण गव्हर्नमेंटच्या योजना ते आणतच मुळात गरिबी दूर करण्यासाठी. त्यामुळे हा जो पॉईंट आहे 2 नंबरचा, तर तो दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही. आणि तुटीचा अर्थभरणा ही एक थोडी ब्रॉड कन्सेप्ट आहे, तर ती आपण समजून घेणार आहोत सार्वजनिक वित्त हा टॉपिक जेव्हा आपण पाहू त्यावेळेला. मात्र मी अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला तुटीचा अर्थभरणा काय असतो. समजा तुमचं इन्कम जे आहे ते 100 रुपये आहे आणि तुमचा खर्च जो आहे तो 120 रुपये आहे. तर हे 20 रुपये जे एक्स्ट्राचे तुम्ही खर्च केलेले आहेत ते तुमच्या इन्कममध्ये तर नाहीत. तर मग हे 20 रुपये जे तुम्ही अरेंज करता दुसरीकडून कुठून तरी, तर त्याला म्हणतात तुटीचा अर्थभरणा. म्हणजे हे जस्ट मी एक्झाम्पल देऊन सांगते. जर आपण थेरीमध्ये घुसलो तर ते थोडं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, पण सोपं वाटावं म्हणून जस्ट एक्झाम्पल दिलंय. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत. काही विधानं दिलेली आहेत जी की भारतीय दारिद्र्य संबंधी नियोजन आयोगाने दिलेलं मत आहे किंवा अंदाज आहे. विधान अ, भारतातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचे संकेंद्रण झालेले दिसते. विधान ब, शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. विधान क,
दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये वाढला आहे. आणि विधान ड, नियोजन आयोगाने लकडावाला तज्ज्ञ गटाचे दारिद्र्याचे अंदाज मान्य केले आहेत. वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? अ आणि क वरीलपैकी सर्व, ब आणि क की क आणि ड. तर याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा तुमचा आन्सर. आणि या प्रश्नानंतर तुमचा जो स्कोर आहे तो सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचा आहे. तर याचं उत्तर व्यवस्थित थोडे विधान व्यवस्थित वाचा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. कारण जर पहिला पॉईंट पाहिला आपण, भारतातल्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचं संकेंद्रण झालेलं दिसतं, तर हे अतिशय बरोबर आहे. शहरी दारिद्र्यातली घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे, हेही बरोबर आहे. आणि तिसरं विधान जे आहे, दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये वाढला आहे, तर तो वाढत आहे. आणि लकडावाला तज्ज्ञ गटाचे अहवाल जे होते ते नियोजन आयोगाने मान्य केले होते. तर दारिद्र्य रेषेच्या मोजमापासाठी भारतामध्ये नियोजन मंडळ ही नोडल एजन्सी म्हणून काम करते. ही विधान लक्षातच ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, वन लाईनर क्वेश्चन बनू शकतो. नोडल एजन्सी म्हणून नियोजन मंडळ हे कार्य करतं, म्हणजे दारिद्र्य मोजमापाशी रिलेटेड सगळ्या महत्त्वाच्या जे काही व्यवहार असतील किंवा ज्या काही गोष्टी आहेत, सर्वेक्षण असेल, ते नियोजन मंडळ करत असतं. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या महत्त्वपूर्ण राज्यामध्ये गरीब लोकांची सर्वाधिक संख्या आहे, जे की मगाशी आपण ट्रिक पाहिली होती, उबीमध्ये बंगाली महाराणी. आणि 36 मणी ओ मध्ये झालं, म्हणजे छत्तीसगड, मणिपूर, ओडिसा, मध्य प्रदेश, झारखंड येथे गरिबीचं प्रमाण सर्वाधिक आहे. 2011-12 मध्ये भारतातील दारिद्र्याचं प्रमाण 29.5% होतं, जे की सी रंगराजन समितीने सांगितलं होतं. तेच ग्रामीण भागामध्ये 30.9 होतं आणि शहरी भागामध्ये 26.9% किंवा 26.4% असे दोन्ही आकडे पाहायला मिळतात आपल्याला. ते 26.4% कोळंबे सरांच्या बुकमध्ये आहे. तर याच्यावरून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये सर्वाधिक तफावत आहे, हे पण लक्षात येईल तुमच्या. नियोजन मंडळाने सप्टेंबर 1989 मध्ये लकडावाला तज्ज्ञ गट जो होता, तर त्यांनी जो नेमलेला होता लकडावाला तज्ज्ञ गट, तर त्याचा स्वीकार जो आहे तो 1993 पासून केलेला आहे. आणि लकडावाला गटाने अलग कार्यगट जो होता, म्हणजे लकडावालाच्या पूर्वी आलेला, तर त्यांचीच पद्धत वापरली होती. मात्र अखिल भारतीय दारिद्र्य रेषेचे विभाजन करून प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा, राज्य ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य रेषा सुद्धा निश्चित केली होती. या पद्धतीनुसार दारिद्र्याचे मोजमाप मार्च 1997 पासून ते 2011 पर्यंत केलं गेलं. आणि आपल्याला माहिती आहे की तेंडुलकर समितीने मात्र URP ऐवजी MRP पद्धतीचा वापर केला होता. तर अशा पद्धतीने काही महत्त्वाचे पॉईंट होते. जर याच्यामध्ये काही तुमचे डाऊट्स असतील, जे क्लिअर झाले नसतील, तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी दुसरं एखादं लेक्चर घेईन तुमच्या डाऊट्स अशी रिलेटेड, आणि फक्त तुमचे डाऊट्स क्लिअर करणारं ते सेशन असेल. ठीक आहे. तर काही गोष्टींमुळे मला जास्त वेळ देता येत नाही आहे लेक्चरसाठी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. त्याच्या पाठीमागे बरेच काही रिझन्स आहेत, बट आय होप की लवकर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि मी जास्तीत जास्त वेळ तुमच्या लेक्चरसाठी देईन. त्याचबरोबर एक्झामच्या अपडेटबद्दल सुद्धा म्हणजे जे काही अपडेट्स असतील तर अजिबात टेन्शन न घेता फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे बेरोजगारी. आणि बेरोजगारीमध्ये पण खूप जे प्रकार आहेत बेरोजगारीचे, किंवा काही कन्सेप्ट आहेत, श्रमशक्ती, कार्यशक्ती, ह्या थोड्या अवघड वाटणाऱ्या कन्सेप्ट आहेत. तर कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती मी जास्तीत जास्त भर देईन. प्रत्येक अवघड वाटणारी गोष्ट तुम्हाला मी सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करेन. सो उद्याच्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करून या. उद्या पण क्वेश्चन्सपेक्षा एक्सप्लेनेशनवरती जास्त भर देईन मी. ठीक आहे. तर आय होप ही लेक्चर सिरीज तुम्हाला युजफुल ठरत असेल. जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.